नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सौ शोभा साहेबराव जाधव व शुभम जाधव यांच्या द टाइमॉल प्रतिष्ठानचा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते शुभारंभ. नांदेड शहरातील डीमार्ट समोर कॅनल रोड, नीलकंठ पावडे चौक येथे सौ शोभा साहेबराव जाधव व शुभम साहेबराव जाधव यांनी लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्याचे टॉय मॉल हे शॉप उभारले असून याच टॉय मॉलचा शुभारंभ 16 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते या टॉय मॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजेश पावडे, गोविंद मुंडकर, रामराव खरात, नामदेव फुलपगार, सुरेश हटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शुभारंभ प्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत जाधव परिवारास शुभेच्छा दिल्या. या टॉय मॉलमध्ये लहान मुलांसाठी विविध प्रकारचे आकर्षक खेळणी, दर्जेदार आणि टिकाऊ तसेच लहान बाईक, 2 व्हीलर, 4 व्हीलर, मनोरंजनाची खेळणी व इतर खेळणी उपलब्ध असून गरजूंनी अवश्य टॉय मॉलला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आज या ठिकाणी नांदेड शहराचे जे मुख्य भाग आहे डीमार्टच्या समोर टॉय मॉलचा आज माननीय आदरणीय भास्कररावजी खतगावकर पाटील माजी खासदार यांच्या हस्ते त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झालेले आहे. आणि या टॉय मॉलचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांचा शैक्षणिक आणि त्यांचं जे मोबाईलमध्ये जे अडकलेले आहेत मुलं त्यापासून दूर व्हावेत म्हणून विविध नाविन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक आणि इतर सुद्धा असे सुसज्ज असं हे डीमार्टचं टॉय मॉलचं खेळण्याचं स्टोअर आज उद्घाटन झालेलं आहे. मी सर्व नांदेड शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांना उच्च दर्जाचे चांगल्यातले चांगली खेळणी हवी असतील तर एक वेळेस डीमार्ट समोरील टॉय मॉलला अवश्य भेट द्यावं. खेळणी, इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाईन पेक्षाही स्वस्त दरामध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण आणि कोणतेही ड्रोन असो, 4 व्हीलर असो, सॉफ्ट टॉईज असो, पियानो असो, रेल्वे असतील, मुलांचे छोट्या मुलांचे विविध प्रकारचे खेळणे, संपूर्ण खेळणे, कोणी आलेलं ग्राहक वापस जाणार नाही अशा सर्व व्हरायटीचे खेळणी या टॉय मॉल मध्ये उपलब्ध आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.